नमस्कार, मी सुवर्ण दुसाने. ऑडिट मतदारसंघाचं या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण पॉलिटिकल ऑडिट करणार आहोत, ते सांगली जिल्ह्याचं. महाराष्ट्राची नाट्य पंढरी, क्रांतिकारक जवानांची नगरी असं जिचं वर्णन केलं जातं, त्या सांगली जिल्ह्याची राजकीय परिस्थिती नेमकी काय आहे हे आपण पाहणार आहोत. या जिल्ह्यात नेमकं कोण बाजी मारणार आहे, कोण कोण तयारीला लागलंय, कोण कोण इच्छुक आहेत, या सगळ्या प्रश्नांचा आपण वेध घेणार आहोत ऑडिट मतदारसंघाचं या खास कार्यक्रमात. सुरुवातीला पाहूयात सांगली जिल्ह्यातलं राजकीय बलाबल. सांगली नाट्य पंढरी, सहकार पंढरी म्हणून जेवढी प्रसिद्ध आहे, तेवढीच क्रांतिकारकांची जवानांची नगरी म्हणूनही सांगलीची ओळख. आणि राजकीय पटलावर 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवलेले वसंतदादा पाटील हेही याच सांगली जिल्ह्याचे सुपुत्र. राजाराम बापू पाटील यांनी या जिल्ह्यात सहकाराची बीज रोवली. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या संजय काका पाटील यांनी काँग्रेसला दणका देत विजयश्री खेचून आणली. राज्याचे विद्यमान गृहमंत्री आर पाटील, वनमंत्री पतंगराव कदम, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील अशा दिग्गज नेत्यांचा हा जिल्हा आहे. जिल्ह्याचं एकूण पक्षीय बलाबल पाहता भाजपचे 3 आमदार, काँग्रेसचे 2, राष्ट्रवादीचे 2 आणि 1 अपक्ष आमदार जिल्ह्यात आहे. तासगावमध्ये गृहमंत्री आर पाटील आमदार म्हणून आहेत. इस्लामपूरमध्ये ग्रामविकास मंत्री जयंत पाटील तब्बल 5 वेळा निवडून आलेले आहेत. वनमंत्री डॉक्टर पतंगराव कदम पलूस केडगाव या मतदारसंघातून निवडून. सांगलीतून संभाजी पवार भाजपच्या तिकिटावर निवडून आलेत. जतमधून भाजपचेच प्रकाश शेंडगे विद्यमान आमदार आहेत. तर शिराळ्यामधून मानसिंग नाईक यांनी चुरशीच्या लढतीत बाजी मारत अपक्ष म्हणून लढत जिंकली होती. राजकीय बलाबल आपण पाहिलं. आता आपण ऑडिट करूयात राज्याचे गृहमंत्री आर पाटील यांच्या तासगाव मतदारसंघाचं. विधानसभेची निवडणूक हरल्यास राजकारणातनं संन्यास घेण्याची भीष्म प्रतिज्ञा आबांनी केली आहे. तर दुसरीकडे लोकसभेत आबांना टशन देत लोकसभेची निवडणूक जिंकणाऱ्या संजय काका पाटलांनी पोलिसांच्या गारड्यात दिसणारे आबा आता विकास कामांच्या शुभारंभाचा देखावा करतायत अशी टीका सुरू केली आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव, राज्याचे गृहमंत्री आर पाटील यांचा तालुका अशी जरी आज या तालुक्याची ओळख असली तरी इतिहास असं सांगतो की दिवंगत नेते दिनकर आबा पाटील हे 3 वेळा तासगावचे आमदार म्हणून निवडून आले होते. 1990च्या निवडणुकीत आबांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर विधानसभेत प्रवेश केला आणि तेव्हापासूनच आर आबा आणि दिनकर आबा पाटील या 2 गटात राजकीय संघर्ष सुरू झाला. दिनकर आबा पाटलांचे पुतणे आणि नवनिर्वाचित खासदार संजय काका पाटील यांनी आबांच्या या तालुक्यात 38,000चं मताधिक्य मिळवत विजयी पताका फडकावली आहे. त्यामुळे आर आबांसाठी यंदाची निवडणूक सोपी नसणार हे स्पष्ट आहे. आर पाटील हे 1990 पासून सलग 5 वेळा निवडून आलेत. राज्याचं उपमुख्यमंत्रीपद भूषवलेले आबा सध्या गृहमंत्रीपदाची खुर्ची सांभाळतायत. तालुक्यात अनेक विकास कामं केल्याचा दावाही आर पाटलांनी केलाय. तासगावमध्ये नवीन प्रशासकीय इमारती, रस्ते आणि बंधाऱ्याची कामं, सिंचन योजनांना गती देण्याचं काम, 40% भाग सिंचनाखाली आणला. अग्रणी नदीवर 7 ठिकाणी बंधारे, कवठे महांकाळमध्ये 420 केव्हीचं वीज सबस्टेशन, तुर्ची इथे पोलीस प्रशिक्षण केंद्र, शासकीय महिला तंत्रनिकेतन. आज तासगावमध्ये आरफळ असेल, ताकारे असेल, या योजनांचं पाणी तर आलंच, पण कवठे महांकाळमध्ये आणि तासगावच्या काही भागाला म्हैसाळचं पाणीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आलं आहे. काही दिवसात टेंबूचं पाणी कवठे महांकाळला येईल आणि पाण्याच्या बाबतीत समृद्ध तालुके अशी तासगाव कवठे महांकाळची ओळख होईल. आज बऱ्यापैकी क्षेत्राला पाणी मिळतंय आणि एवढा मोठा दुष्काळ असताना सुद्धा झाडा पोचू शकल्या नाहीत. मात्र असं असलं तरी तालुक्यातील जनतेला, विशेषतः शेतकऱ्यांना समस्यांनी घेरलंय. आरफळ आणि म्हैसाळ योजनांचं अपूर्ण काम, शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचत नाही. ताकारी आणि टेंभूची कामं 50% अपूर्ण, टँकरमुक्त गावांची योजना फसवी, मोठ्या प्रकल्पांची वानवा, एकमेव साखर कारखानाही बंद. आबा गेल्या 26 वर्षामध्ये त्यांनी राज्य लेवलचे गृहमंत्री असेल, उपमुख्यमंत्रीपद असेल, अनेक पदं भोगली. पण या परिसरातील लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे सिंचन योजना. सिंचन योजना दरवेळेला फक्त आशा दाखवायची
यावर्षी पूर्णत्वास आणतो, त्या वर्षी पूर्णत्वास आणतो असं म्हणून त्यांनी केवळ आमच्या सगळ्यांची फसवणूक केलेली आहे. लोकसभेला तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघातून तब्बल 38,000चं मताधिक्य मिळाल्यानं आर पाटलांचे विरोधक संजय काका पाटील यांचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलाय. त्यातच विधानसभा निवडणूक हरल्यास राजकारण सोडण्याची भीमप्रतिज्ञा आबांनी केली आहे. त्यामुळे एरवी पोलिसांच्या करड्यात दिसणारे आबा आता विकास कामांच्या शुभारंभाचा धडाका लावत लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका विरोधक करतायत. भाजप शिवसेनेच्या काळामध्ये युतीची सत्ता असताना ज्या कृष्णा खोऱ्याची स्थापना केली, त्या कृष्णा खोऱ्याला सुद्धा गती देण्याचं काम 15-20 वर्ष सातत्यानं लोकांना झुलवत ते पूर्ण करता आलं नाही. निवडणुका आल्या की घोषणा करायच्या, लोकांना दिशा दाखवायच्या, पण तशा पद्धतीची भूमिका अनेक वर्ष आपल्याला दिसून आली. MIDC सारख्या MIDC काढता आल्या नाहीत, मोठे उद्योग आणता आले नाहीत, बेरोजगार युवकांचा प्रश्न आहे, सिंचनाचा प्रश्न आहे. तुम्हाला याच्या बाबतीतल्या मुलाखती मिळतील. फार प्रचंड प्रक्षोभ होणार आहे एवढंच मी तुम्हाला सांगतो, आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती खरी बरोबर योग्य वेळेला बाहेर येईल. प्रकल्प हा सेंटिमेंटल विषय आहे शेतकऱ्याच्या जीवनातला, त्यामुळं याला महत्त्व दिलं जाते आणि त्याचा श्रेयवाद घेण्याचा प्रयत्न काही ठिकाणी केला जातोय. लोकसभेतलं यश पाहता आता भाजप आणि शिवसेनेमध्ये हा मतदारसंघ आपल्याचकडे राहावा म्हणून जोमानं प्रयत्न सुरू आहे. तासगाव आणि कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघ हा तसा ऐतिहासिक आणि लक्षवेधी मतदारसंघ आहे. संपूर्ण राज्यातील लक्ष या विधानसभा मतदारसंघावर लागलेलं आहे. याचं कारण असं आहे की या ठिकाणी राज्याचे गृहमंत्री आर पाटील हे स्वतः मैदानात उतरणार आहेत, का त्यांचाच मतदारसंघ आहे हा, आणि त्यांच्या विरोधात माजी मंत्री अजितराव घोरपडे हे सुद्धा मैदानात असणार आहेत. वास्तविक लोकसभा निवडणुकीत जो निकाल लागला, प्रत्येक विधानसभा मतदारनिहाय जे निकाल लागले त्याचे पडसाद सुद्धा या निवडणुकीवर उमटणार आहेत अशी चिन्हे दिसत आहेत. एकूणच गेल्या वेळची लढत 65,000हून अधिक मतांनी जिंकणाऱ्या आर आबांसाठी यावेळची लढत म्हणावी इतकी सोपी राहिलेली नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळेच तासगावचा सामना यंदा चांगलाच रंगणार अशी चिन्ह दिसू लागली आहेत. रवींद्र कांबळे, झी मीडिया, तासगाव, सांगली. धक्कादायक निकाल देणारा मतदारसंघ म्हणून सांगली जिल्ह्यातल्या पलूस कडेगाव मतदारसंघाची ओळख आहे. स्वतः वनमंत्री पतंगराव कदम हे या मतदारसंघातनं 5 वेळा विजयी झाल्यात, पण तरीही त्यांना 3 वेळा पराभूत व्हावं लागलं हा सुद्धा इतिहास आहे. त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी पृथ्वीराज देशमुख यांनी यावेळी त्यांना कडवं आव्हान देण्याचं मनावर घेतलंय आणि यामुळेच ही लढत रंगतदार होणार हे निश्चित. सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव मतदारसंघ म्हणजेच पूर्वीचा वांगी भिलवडी मतदारसंघ. या मतदारसंघाची निर्मिती 1978 साली झाली. भिन्न आर्थिक आणि भौगोलिक परिस्थिती असलेला हा मतदारसंघ असून घाटावरील कडेगाव दुष्काळी तर घाटाखालील पलूस हा सधन तालुका म्हणून ओळखला जातो. काँग्रेसचे संपतराव चव्हाण हे 1978 ते 1985 पर्यंत इथे आमदार होते. संपतराव चव्हाण यांच्या विरोधात 1980च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे असलेले पतंगराव कदम हे केवळ 86 मतांनी पराभूत झाले होते. मात्र 1986च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून पतंगराव कदम यांनी पहिल्यांदा विजयी बाजी मारली. 1996च्या पोटनिवडणुकीत स्वर्गीय संपतराव देशमुख यांचे पुतणे पृथ्वीराज देशमुख यांनी पतंगराव कदम यांचा पराभव केला. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पतंगरावांनी 1999 मध्ये आमदारकी मिळवली. पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठ, सोनहिरा सहकारी साखर कारखाना, सूत गिरणी, बँक, बझार यासारख्या संस्थांची उभारणी करून रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. दुष्काळी कडेगाव तालुका सिंचनाखाली टेंभू ताकारी योजनांना गती, वन अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण संस्था, कडेगाव तालुक्यासाठी 110 कोटी, पलूससाठी 125 कोटींचा निधी, पर्यटन वाढीसाठी प्रयत्न अशी अनेक विकास कामं केल्याचा दावा पतंगराव कदम यांनी केला आहे. लोकसभेला देशभर एक मोदी लाट आली, लोकांना वाटलं तर सगळं फिलगुड होणार आणि त्यामुळे वेगळ्या लाटेमध्ये लोकांनी मतं दिली. विधानसभेत असं होऊ शकणार नाही, होणारही नाही. असं आहे. अशा पद्धतीचं काम दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना करावं लागेल आणि जर केलं नाही तर त्याची फळं त्यांनाच भोगावी लागतील. पतंगराव विकास कामांची यादी देत असले तरी परिसरात अनेक समस्या वर्षानुवर्ष तशाच असल्याची टीका होत आहे. टेंभू ताकारी योजना 15 वर्षांपासून रखडलेली,
पिकांना पाणी नाही, वाढती वीज चोरी, नवीन वीज कनेक्शनसाठी अडचणी, तरुणांमध्ये वाढती बेरोजगारी, रस्त्यांची दुरवस्था, देवराष्ट्रामध्येही निकृष्ट दर्जाची कामं, ऊस दराचा मोठा प्रश्न अजूनही तसाच आहे. विकासाचा डोंगर उभा केला आहे अशा प्रकारची डिजिटल बाजी आणि सगळीकडे प्रचार आणि प्रत्येक त्यांच्या कार्यक्रमात विकासाचं जणू काय महाराष्ट्रात या एकाच मतदारसंघात विकास झाला, दुसरी कुठं झालाच नाही अशा प्रकारच्या खोट्या वल्गना केल्या जातात. वास्तविक आज जे चित्र दिसतंय बागायतीचं, ते चित्र युती सरकारच्या काळात 4.5 वर्षात या योजनांची कामं 70% झाली आणि ताकारी बटन दाबण्यापर्यंत आली आणि त्यामुळे ताकारीच पाणी आज दिसते. त्यांच्या काळात मात्र 10% सुद्धा काम झालं नव्हतं आणि त्याच्यानंतर गेली 15 वर्ष या योजना अशाच रखडले, त्या आघाडी सरकारनं काही केलेलं नाही. प्रमाणात लाचारी कशी निर्माण होईल हे बघितलं गेलं. मतदारसंघातली लोक अतिशय स्वाभिमानी आहेत. त्यांनी एक झलक परवा लोकसभेला दाखवली आणि त्यांनी दाखवून दिलं आमचा स्वाभिमान कसा असतं आणि परिवर्तन झाल्याशिवाय दारिद्र्य निर्मूलन होणार नाही. हा मतदारसंघ काँग्रेसकडे असल्याने राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख पुन्हा एकदा बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने कदाचित ते धनुष्यबाण हाती घेण्याच्याही तयारीत आहेत. आशिया खंडातली सगळ्यात मोठी टिंब योजना युती सरकारच्या काळात झाली. त्यावेळेला अपक्ष आमदार निवडून आले आणि त्यानंतर 99 नंतर आता 2014 पर्यंत कामाची फार वाईट अवस्था आहे. या मतदारसंघात काय अवस्था आहे आणि काय नाही हे लोकसभेला काल लोकांनी दाखवून दिले. 28,000 मताचं लीड भाजपचे उमेदवार लोकसभेचे त्यांना लीड दिलेला आहे आणि 28,000 मतानं मायनस मतदारसंघ आहे काँग्रेसला. हा पृथ्वीराज देशमुखांचे काका संपतराव देशमुख यांनी पतंगराव कदम यांचा पराभव केला होता. संपतरावांच्या अकाली निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये पृथ्वीराज देशमुख यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र येती निवडणूक ही सुद्धा कदम गटासाठी प्रतिष्ठेची आहे आणि देशमुख गटासाठी ही करा किंवा मरा अशा अवस्थेतली आहे. कारण या मतदारसंघामध्ये अनेक नवीन गट, नवीन व्यक्ती ह्या आपली शक्तीपणाला लावून मतदारसंघामध्ये ताकद वाढवत आहेत. मंत्रिमंडळात अनेक मोठी खाती सांभाळणाऱ्या पतंगरावांना एका पदाने मात्र कायमच हुलकावणी दिली. मुख्यमंत्री बनण्याचं त्यांचं स्वप्न यंदा तरी पूर्ण होणार का याकडेही आता सगळ्यांचं लक्ष आहे. रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली. राष्ट्रवादीचा सर्वात सुरक्षित मतदारसंघ अशी ज्याची ओळख बनली आहे, ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात जनतेच्या कामांची नेमकी किती पूर्तता झाली आहे? जयंत पाटील हे जनतेच्या परीक्षेत किती खरे उतरल्यात ते आपण पाहूयात. सांगली जिल्ह्यातला इस्लामपूर मतदारसंघ म्हणजे पूर्वीचा वाळवा मतदारसंघ. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांचा हा मतदारसंघ. विरोधकांना नामोहरम करण्यात प्रत्येक वेळी जयंत पाटील यशस्वी ठरले आणि म्हणूनच सलग 5 विधानसभा निवडणुकांमध्ये ते या मतदारसंघातून विजयी पताका मिरवत आहेत. क्रांतिकारकांचा तालुका अशी ओळख असणाऱ्या या तालुक्यात राजाराम बापू पाटील यांनी सहकाराची बीजं रोवली. जयंत पाटलांच्या संघटन कौशल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा हा मजबूत बालेकिल्ला बनलाय. साखर कारखाने, सहकारी दूध संघ, सहकारी बँक, सहकारी वस्त्रोद्योग संकुल, सोयाबीन प्रक्रिया प्रकल्प, कासेगाव शिक्षण संस्था या माध्यमातून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा सर्वच माध्यमातून कार्यकर्त्यांचं एक भक्कम नेटवर्क तयार केलंय. कार्यकर्त्यांच्या बळावरच सलग 15 वर्ष अर्थमंत्री, गृहमंत्री आणि ग्रामीण विकास मंत्री म्हणून आपण कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवू शकलो असं जयंत पाटील सांगतायत. या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात मागच्या अनेक वर्ष मी या मतदारसंघाची सेवा केलेली आहे आणि अनेक विधायक कामं, मग ती औद्योगिकरणाची कामं असतील, साखर कारखानदारी असेल, सूतगिरणी असेल किंवा दुधाच्या व्यवसायाच्या संदर्भातली कामं असतील, त्यात सर्व संस्था आदर्शपणाने कशा चालतील आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त न्याय देताना शेतकऱ्यांच्या ऊसाला दर कसा जास्त मिळेल, शेतकऱ्यांच्या हिताची चिंता कशी या संस्थेतनं बाळगली जाईल यासाठी प्रयत्न अतिशय जाणीवपूर्वक मागच्या काही वर्षात केले आहेत. 262 कोटींचा निधी, गावोगावी नळपाणी पुरवठा योजना, जलसिंचन योजना, राजाराम बापू पाटील नाट्यगृह, खुलं नाट्यगृह, अद्ययावत प्रशासकीय इमारत, रस्ते, पूल, नदी काठी पूर संरक्षण भिंती, विना टोल पेठ सांगली रस्त्याचं रुंदीकरण आदी विकास कामं केल्याचं जयंत पाटील सांगतात. मात्र सर्वसामान्यांसाठी आवश्यक अशा अनेक सोयी सुविधांकडे जयंत पाटील दुर्लक्ष करतात असा आरोप केला जातोय. पेठ नाका सांगली रस्त्याचं रुंदीकरण गेली 10 वर्षापासून अपूर्णच. ग्रामीण शहरी भागातील रस्त्यांची दुरवस्था, मिरज तालुक्यातल्या 4 फुटीच्या जमिनींचा प्रलंबित प्रश्न, ऊस दराचा धगधगता प्रश्न,
जलस्वराज्याच्या पाणी योजनेतील गैरप्रकारांकडे दुर्लक्ष, प्रशासनाचा मनमानी कारभार, पाणीपट्टी, घरफळा, लाईट बिल जास्त प्रमाणात येतं, रस्त्यात शहरातील रस्ते खराब आहेत, रस्त्यामध्ये हजारो खड्डे आहेत आणि महिला असुरक्षित आहेत. सर्वसामान्यांच्या समस्या वर्षानुवर्ष तशाच असल्याचं सांगत विरोधक नेमक्या याच प्रश्नावर जयंत पाटील यांच्यावर कडाडून टीका करतात. एवढ्या वर्ष सत्ता असून सुद्धा या तालुक्यातले प्रश्न कोणतेही सुटले नाहीत आणि रस्त्याची अवस्था अतिशय बिकट या ठिकाणी झालेली आहे. दुसरा प्रश्न की या तालुक्यामध्ये अतिशय 9-10 किलोमीटर 6 किलोमीटरवरती कृष्णा नदी असताना सुद्धा या ठिकाणी अनेक ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना पूर्ण करता आलेल्या नाहीत आणि ज्या जलस्वराज्याच्या माध्यमातून ज्या योजना पूर्ण झालेल्या आहेत त्या अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे. हिंदकेसरी पैलवान मारुती माने यांचं निधन होऊन 4 वर्षे झाली, पण 4 वर्षामध्ये त्यांनी फक्त आश्वासनं देण्याच्या पलीकडे काही काम केलं नाही. जागेचा प्रश्न होता, तो जागेचा प्रश्न त्यांच्याकडून सुटला असता आज यांच्या शिक्षण संस्था उभारताना किंवा अनेक ठिकाणी त्यांनी सरकारी जागा त्यांना मिळाल्या, पण आमच्या स्मारकाला सरकारी जागा मिळणं फार काय अवघड काम नव्हतं. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये वाळवा आणि शिराळा म्हणजे प्रामुख्याने इस्लामपूर मतदारसंघ येतो, त्यामुळं आमची खात्री आहे की हा मतदारसंघ वाट्याला येत असताना स्वाभिमानीच्याच वाट्याला येणार आणि आम्हाला शिवसेनेचा कुठलाही अडसर राहणार नाही, परंतु ही भूमिका महायुतीमध्ये नक्की ठरणार. महायुतीची एकजूट झाली तर यावेळी वेगळा करिश्मा घडू शकतो अशी चर्चा आता इथे सुरू झाली आहे. खासदार राजू शेट्टी यांनी ऊस दरावर आंदोलन छेडत 2दा विजय मिळवला. एवढंच नाही तर जयंत पाटील यांच्या प्रभावाखाली या मतदारसंघातून तब्बल 24,000 मताधिक्य घेऊन राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. शेट्टींना मिळालेल्या मताधिक्यानं विरोधी पक्षाच्या आशा पल्लवित होणं साहजिकच आहे. रवींद्र कांबळे, झी मीडिया, इस्लामपूर, सांगली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.